कॅसेटचा एक जमाना होता. तो काळ आजही अनेक संगीत प्रेमींच्या मनात तसाच जिवंत असेल. 70, 80 आणि 90च्या दशकात गाणी ऐकण्याचे एक प्रमुख साधन म्हणजे कॅसेट. ती कॅसेट आहे ना, अनेकदा टेप रेकॉर्डर मध्ये अडकायची. पण तो जमाना वेगळाच होता आणि त्यात सुद्धा एक मजा होती. कॅसेट आता कालबाह्य झालीय, पण तरी सुद्धा एक कॅसेट तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकता येईल. कारण गेल्या काही वर्षांपासून ती कॅसेट एकाच जागी अडकलीये, म्हणजे तिथून पुढे ती जातच नाहीये. त्यातून आहे ना, तीच वाक्य आपल्याला पुन्हा ऐकता येतात. कोणती माहितीये का? सांगते. माझा बाप चोरला, माझा पक्ष फोडला, माझा विश्वासघात झाला, जे गेले ते गद्दार आहेत, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाहीये, माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी काहीच नाहीये, जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी नेमकं कोणत्या कॅसेट बद्दल बोलतीये. त्याचं झालं असं की उबाठाचे पुन्हा एकदा 6 खासदार फुटले आणि उद्धव ठाकरेंना जाग आली. कार्यकर्त्यांशी, आपल्या नेत्यांशी बोललं पाहिजे याची त्यांना एकाएकी जाणीव झाली. मग काय, वराती मागून घोडे निघाले झंझावाती दौऱ्यावर. मग या झंझावाती दौऱ्यातून फितुरांच्या फितुरीवर पलटवार करणार असं त्यांनी सांगितलं. या 6 फुटीर खासदारांच्या विभागामध्ये, मतदारसंघामध्ये हा दौरा त्यांनी काढला. काय तर म्हणे डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा होता आणि विदर्भातल्या वाशिम, यवतमाळ पासून या दौऱ्याची सुरुवात झाली. आता त्याचा टीझर पण निघालाय, पहा. विरोधकांना असं वाटत असेल की आता शिवसेनेचं काय होणार, त्यांना मला दाखवायचं शिवसेना काय करून दाखवणार. जर कोणी माझ्या शिवसैनिकाला आणि शिवसेनेला कमी लेखत असेल तर त्याला जागेवरती मी शिल्लक ठेवणार नाही. मला माझ्या सोबत अन्यायावरती वार करणारे सैनिक पाहिजेत, पाठीत वार करणारे सैनिक नको आहेत. मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळ आली, मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन. निष्ठेची वज्रमूठ असं त्यांनी नाव दिलंय. आता पलटवार होणार, फितुरांच्या फितुरीला उत्तर देणार, निष्ठेची ताकद पुन्हा दाखवणार, अशी सगळी वाक्य या टीझर मध्ये आहेत. आता ही वाक्य ऐकायला छान वाटतात, पण ही सगळी वेळ आहे ना, ती आपणच ओढवून घेतलीये. त्याचं काय करायचं? म्हणजे पक्ष फुटला की उद्धव ठाकरेंना जाग येते. इतर वेळी ते कोणाला चेहराही दाखवत नाहीत, मातोश्रीवरून बाहेर पडण्याचे कष्टही घेत नाहीत, कोणाला भेटीची वेळ सुद्धा देत नाही. त्यांना बरं नसतं असं आपण एक वेळ समजू. पण मग खासदार फुटले की तुम्ही दौरा करता, तेव्हा तुमची तब्येत व्यवस्थित असते का? मग इतर वेळी तुम्हाला काय होतं, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे ना. अशा दौऱ्यांमध्ये गद्दारांना शिव्या देताना तुमच्या अंगात एक वेगळंच बळ संचारतं. मग हाच उत्साह जर तुम्ही नेहमी दाखवला तर कदाचित तुमच्यावर ही वेळ येणार नाही. म्हणजे असे झंझावाती दौरे करण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही. आणि अशा दौऱ्यांमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा पुढे असतो. म्हणजे ही पिता पुत्राची जोडी सहानुभूती घ्यायला पुढे असते. मग इतर वेळी, कामाच्या वेळी तुम्ही कुठे जाता, कुठे गायब असता? मोठ्या लोकांच्या लग्न कार्यात सुद्धा अगदी सहकुटुंब, सहपरिवार दिसतात. आणि हे काय म्हणतात की आमच्यासाठी माणूस महत्वाचा आहे. ऐका. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं. आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे. मी माणसं जपणारा माणूस आहे. खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात. खासदार तर 550 होतातच, पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे. पण आता हे सगळं कळल्यानंतर कळतं की अरे हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहे. उद्धवजी, तुमच्यासाठी कार्यकर्ते, नेते एवढे महत्वाचे असते तर आज ही वेळ पुन्हा तुमच्यावर आली नसती. म्हणजे सोडून जाणारा प्रत्येक जण हेच म्हणतोय की उद्धव ठाकरे आम्हाला भेटीसाठी वेळच देत नव्हते. म्हणजे तुम्ही पक्षप्रमुख असाल, पण कार्यकर्त्यांचे नेते तुम्हाला होता आलं नाही.
खासदार सोडून जाणार असं कळल्यावर, त्याची कुणकुण लागल्यावर कोणाला तरी तुम्ही त्यांना भेटायला पाठवता, पण तिथे सुद्धा तुम्ही स्वतः जात नाही. आणि अशा प्रकारे पक्ष फुटल्यावर सहानुभूती घेण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं, त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी देखील कशाची तमा न बाळगता तुम्ही निवडून दिलात. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोश्यावरती या गद्दाराला निवडून दिला होतात. पण आपण त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे. आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारच गद्दारांच्या कळपात गेला. मतदारांची तुम्ही माफी मागितलीये. कारण काय तर 6 गद्दारांना तुम्ही माझ्या शब्दावर निवडून दिलं, माझ्यावर विश्वास दाखवला, पण या 6 जणांनी आपल्या विश्वासाला काळं फासलं. काय हो उद्धवजी, 2019ला जो सगळा प्रकार तुम्ही केला त्याला तुम्ही काय म्हणाल? म्हणजे ती गद्दारी नव्हती का? उद्धवजींना ना ती गद्दारीच वाटत नाही. ऐका. पण हे किती दिवस चालणार? म्हणजे आपण जरा कुठे काय केलं की बाळासाहेबांचे विचार सोडले, पण तुम्ही शिवसैनिकांशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली. हा बाळासाहेबांच्या विचारांचा तुम्ही घात केलेला. शिवसेनेशी गद्दारी म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी असं तुम्ही म्हणताय. अहो पण तुम्ही तेच केलं ना. म्हणजे काँग्रेस सोबत जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेल असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मैं भी कह सकता हूँ भाई ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा. मैं दुकान बंद कर दूंगा. मैं कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. पण तुम्ही तर थेट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. भाजप शिवसेना युती म्हणून जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्हाला निवडून दिलं, पण जनतेचा तो विश्वास तुम्ही तोडला आणि जे लोक सत्तेत नको होते त्यांच्यासोबतच तुम्ही सत्ता स्थापन केली. यासाठी तर कधी तुम्ही जनतेची माफी मागितली नाही. ते सगळं योग्य होतं का? तुम्ही करता तो जनतेचा विचार आणि बाकी करतात ती गद्दारी. वा रे वा, काय न्याय आहे हो. आता अजून एक उद्धव ठाकरेंचं या सगळ्या ह्याच्यामध्ये ठरलेलं वाक्य ते म्हणजे आमचं हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही. ते काही शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाहीये, आमचं हिंदुत्व वेगळंय. या दौऱ्यात सुद्धा बोललेत. म्हणजे तेव्हा खरंच भाजपला मूठपाती देऊन मोकळं झालं असतं तर बरं झालं असतं. पण आपण भोळी माणसं. हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, आमचं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे. पण जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि मी नेहमी जे सांगतो की आमचं हिंदुत्व कसं आहे, आम्ही जय शिवराय पहिलं बोलतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा देव आहे. आई तुळजाभवानी आहे. हर हर महादेव म्हणतो, जय श्रीराम पण म्हणतो. पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. हिंदुत्व या शब्दापासून उद्धव ठाकरे हे खूप दूर आलेत. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी युती तोडली आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत जाऊन सत्ता स्थापन केली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं. आणि त्यांनी अनेक प्रसंगातून आपण हिंदुत्वापासून किती दूर आलेलो आहोत हे प्रत्येक वेळी दाखवून दिले. तुम्ही तर खुदा का नेक बंदा आहात. अमन का साया सीने में जलती की बशार, उद्धव जनाब खुदा का नेक बंदा. यांचा अर्धा वेळ गद्दारांना शिव्या देण्यात, भाजपला टोमणे मारण्यात आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यात जातो. मग या सगळ्या प्रकाराला कंटाळून आमदार खासदार सोडून गेले की रडगाणं गाण्यात यांचा उरलेला वेळ जातो. असं हे सहानुभूतीचं नाटक. आता याचे प्रयोग तुम्ही बंद केले ना तरी चालतील,
अहो अख्ख्या महाराष्ट्राला, जनतेला तुमचं हे नाटक आहे ना तोंडपाठ झालंय आणि कंटाळा आला हो याचा. त्यात काही नवीन उरलंच नाहीये. कधीतरी हे सोडून थोडस विकासावर बोला, म्हणजे बोलून बघा, कदाचित जनतेला ते आवडू पण शकतं. असो, हे नाटक काही बंद होणार नाहीये, पण आजच्या भागात मी इथेच थांबते. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि हा भाग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.